हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज मी बनवते कांदा टोमॅटोची ग्रेव्ही। ह्या ग्रेव्हीसाठी मी साहित्य घेतलं आहे 2 मोठे टोमॅटो, आलं, लसूण, 2 मोठे कांदे आणि थोडीशी कोथिंबीर। कांदा आणि टोमॅटो मी तुम्ही एकदम पण बारीक चिरू शकता किंवा उभे पण चिरू शकता। आणि ही ग्रेव्ही तुम्ही काजू पनीर मसाला किंवा पनीर मसाला किंवा मटार पनीर किंवा मिक्स व्हेज कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता। ओके, आता मी कढईत तेल टाकलं आहे आणि थोडं तेल तापलं की मग मी कांदा त्याच्यामध्ये परतणार आहे। आता मी कढईमध्ये कांदा टाकला आहे आणि थोडं छान असं लालसर होईपर्यंत परतणार आहे। मस्तपैकी खरपूस झाला आहे आपला कांदा, बऱ्यापैकी झाला आहे। कांदा जितका खरपूस होईल तितकं मस्त अशी टेस्ट येईल आपल्या ग्रेव्हीला। तो शक्यतो कांदा चांगला परतून घ्यायचा। ओके, तर आपला कांदा आता रेडी आहे। असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येईल आपल्या ग्रेव्हीला। आता मी टोमॅटो टाकला आहे कढईमध्ये, त्याला पण असं छान मस्तपैकी परतून घेते। टोमॅटो पण मस्त असा परतून घ्यायचा जेणेकरून त्याला अजून छान टेस्ट येईल। टोमॅटो पण आता मस्त परतून झाला आहे। अशा प्रकारे मी सगळं कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो सगळं परतून घेतलं आहे मस्तपैकी। आता हे साहित्य सगळं थंड झालं की मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे मस्त बारीक ती ग्रेव्ही करून घेतली आणि आपली ग्रेव्ही तयार झाली। अशी मी मस्त बारीक करून घेतले। कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर ही 2 टोमॅटो आणि 2 कांद्यांची ग्रेव्ही आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा